जळगाव जिल्ह्यातील हकनूर धरणचे पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशहून हकनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे आणि या पाण्याची आवक वाढल्यामुळे हकनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहे आणि तापी नदी पात्रामध्ये 19,105 क्युसेक्सनी तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्हा अधिकारी व पाटबंधारे विभागातर्फे नागरिकांना सूचना देण्यात आली आहे, कोणीही आपले गुराढोरावर तापी नदी किनारे जाऊ नाही, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ शकते। याकरता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जर वरती पाऊस असाच सुरू राहिला तर या धरणाचे अजून दरवाजे उघडून विसर्ग सोडण्यात येईल, असे आवाहन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेले आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, हकनूर धरण, भुसावळ। तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे खामगाव नांदुरा शहराचा संपर्क तुटलाय। सुटाळा इथल्या पुलावर पावसाचं पाणी आल्यानं नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। बोर्डी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काही चारचाकी वाहनं वाहून गेली। ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता मी बोर्डी नदीच्या जवळ आहे। आपण देखील विदारक परिस्थिती या ठिकाणी बघू शकता की हे संपूर्णपणे बोर्डी नदी आहे। ही नदी खामगाव नांदुरा या मार्गाला या ठिकाणी याच्यावर पूल आहे आणि हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेला आहे। वाहतूक जी आहे ती देखील ठप्प झालेली आहे। जनसंपर्क जो नागरिकांचा जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तुटलेला आहे। रात्रभरापासूनच या ठिकाणी आपण बघितलं तर मुसळधार असा पाऊस जो आहे तो बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यामध्ये कोसळतोय। खामगाव तालुक्याच्या आजूबाजूला असलेला संपूर्ण ग्रामीण भाग जो आहे तो पाण्याखाली या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या बोर्डी नदीचं जे दृश्य जे आहे ते अतिशय धडकी भरवणारं दृश्य आपण या ठिकाणी म्हणू शकतोय की रात्रभरापासून येणारा मुसळधार पाऊस आणि त्या पावसामुळे बोर्डी नदीला आलेला पूर आणि या पुरामुळे खामगाव आणि नांदुरा या 2 तालुक्याचा तुटलेला संपर्क, त्यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत। सकाळपासूनच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी त्या समोरच्या बाजूला आपण बघू शकता की ते संपूर्ण नागरिक जे आहेत ते खामगाव मध्ये येण्यासाठी या ठिकाणी निघाले होते, परंतु बोर्डी नदीच्या पुलावरून 3 ते 4 फूट एवढं पाणी जात असल्यामुळं ते नागरिक देखील त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। प्रशासनाकडून देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुराच्या पाण्यामधून जाऊ नका अशा प्रकारचं प्रशासनाकडून सांगण्यात या ठिकाणी आलेलं आहे, कारण पावसाचा जोर जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण नागरिक जे आहेत ते खामगावच्या अलीकडच्या दिशेला उभे आहेत आणि ते पूर्णपणे नांदुरा जाण्यासाठी या ठिकाणी निघाले होते, परंतु बोर्डी नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळं ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अशा प्रकारचं विदारक दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पावसाचा अति प्रमाणात असलेला जोर आणि त्या जोराचा सर्वसामान्य नागरिकांना बसलेला फटका या ठिकाणी नक्कीच हा धडकी भरवणारा असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण पावसाच्या संदर्भातल्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।